नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर कोणी तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ तुम्ही आधीच त्यांच्या वर आहात. तुम्ही स्वतःची गरज बना. हजारो येतात सल्ले द्यायला, पण जेव्हा आधार देण्याची वेळ येते तेव्हा फक्त परमेश्वर येतो. तुम्हाला जगण्यासाठी आयुष्य मिळालं आहे. लोक काय विचार करतील या विचारात ते वाया घालवू नका. मनुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून थकत नाही जितका तो चिंता आणि रागाच्या क्षणिक थकतो. कोणाच्या वाईट काळात त्याचा हात धरा, त्यांना साथ द्या, कारण वाईट काळ काही वेळेने निघून जाईल, पण तो तुम्हाला आयुष्यभर आशीर्वाद देत राहील. मित्रांनो, परमात्माशी चांगले नाते निर्माण करा, मग तुम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही. जिंकल्यावर सारे जग तुम्हाला मिठी मारतं, कारण आज जे तुमच्या सोबत आहे ते उद्या तुमच्या विरोधात असू शकतात. विना अर्थ कोणीही तुमचा आदर करणार नाही, पण स्वतःला इतके सक्षम बनवा की लोक तुमचा विना अर्थ आदर करतील. झोपायच्या आधी सगळ्यांना माफ करा आणि मग तुम्ही उठण्यापूर्वी परमेश्वर तुम्हाला माफ करेल. तुमची आज केलेली कर्म भविष्यात सुख आणि दुःख निर्माण करतात. ज्यांना तुमची किंमत आहे त्यांना वेळ द्या, त्यांचा वापर करू नका, कारण आजकाल लोक महत्त्व कमी देतात, वापर जास्त करतात. देव ऑक्सिजन सारखा आहे, ज्याला तुम्ही पाहू शकत नाही, पण त्याच्याशिवाय जगता येत नाही. दुसरा कोणताही तुमची मदत करू शकत नाही. तुम्ही स्वतःची मदत करू शकता. तुम्ही तुमचा स्वतःचा सर्वात चांगला मित्र आणि सर्वात वाईट शत्रू आहात. माणूस जेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू लागतो तेव्हा तो समजदार होत नाही, पण तो समजदार तेव्हा होतो जेव्हा तो लहान गोष्टी समजू लागतो. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणाला आठवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकलात ते सगळ्यांना आठवतं. सर्व दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल, हा तुमचा भ्रम आहे. मन प्रसन्न ठेवा, सर्व दुःख दूर होतील, हेच वास्तव आहे. मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीची एखादी गोष्ट वाईट वाटत असेल तर दोन प्रकारे विचार करा. जर ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर ती गोष्ट विसरा, आणि जर गोष्ट महत्त्वाची असेल तर त्या व्यक्तीला विसरा. हा व्हिडिओ आवडत असेल त्या व्हिडिओला लाईक करा. नात्यांचा संबंध फक्त रक्ताशी नसतो, जो संकटात हात धरतो यापेक्षा मोठा संबंध नाही. तुमचे सर्व दुःख, वेदना, त्रास भगवंताला सोपवून द्या आणि भगवंताचे स्मरण करा, आणि बघा तुमचे आयुष्य हळूहळू बदलून जाईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी आपली संपूर्ण दिनचर्या परमेश्वराला सांगून झोपून जा. जर तुम्ही कोणाचे मन दुखवले असेल तर मनातल्या मनात त्याची माफी मागा. तुमच्या हजारो सुंदर गोष्टी एका मिनिटात नष्ट होऊ शकतात. सर्वांना हसवा, पण कोणावरही हसू नका. प्रत्येकाचे दुःख वाटून घ्या, पण कोणाला दुःखी करू नका. दिवा लावा प्रत्येकाच्या मार्गाने, पण कोणाचे हृदय जाळू नका. हीच तर जीवनाची रीत आहे. तुम्ही जे देता तेच मिळतं. प्रार्थना आणि प्रार्थनेने अशक्य सुद्धा शक्य होते. मित्रांनो, देवाला आपल्या शरीराची किंवा पैशाची गरज नसते, तिला फक्त शुद्ध मनाची गरज असते. म्हणून तो आम्हाला काही सोडायला सांगत नाही. विकार सोडा, घाणेरडे विचार सोडा. जे येणार आहे ते कालपेक्षा नेहमी चांगले होईल, हा एक विचार तुम्हाला आयुष्यात कधीच निराश करणार नाही. खोटे किती विचित्र आहे. स्वतः बोलतात तर बरं वाटतं, दुसरे बोलतात तर राग येतो. आनंद कोणासोबतही वाटू शकतो, पण दुःख नेहमी विश्वासार्ह व्यक्तीसोबत शेअर केले पाहिजे. आयुष्यात कुटुंबासोबत राहिला तर सुख असेल तर ते वाढतं, आणि दुःख असेल तर ते वाटलं जातं. जेव्हा सर्व जग तुमच्या विरोधात असतं, जे काही तुमच्या जवळ आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद म्हणा. हे सर्व वेळा सांगा,
तुमच्याकडे जे आहे त्यावर विश्वास ठेवा, त्याचा पटकन गुणाकार होईल. प्रार्थना आणि ध्यान मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण प्रार्थनेत देव तुमचं ऐकतो आणि ध्यानात तुम्ही भगवंताचे ऐकता. मित्रांनो, श्रीकृष्णांपासून खूप काही सुटत गेलं. आधी आई, मग नंतर वडील सुटले, मग भेटलेले नंद बाबा सुटले, श्री राधाही सुटली, गोकुळ सुटलं, मग मथुरा सुटलं. काही ना काही आयुष्यभर भगवान श्रीकृष्ण हरवत गेले, पण सुटली नाही ते त्यांचं दैवत्व, त्यांची मुस्कान, त्यांची सकारात्मकता. श्रीकृष्ण हे दुःखाचे नाही तर उत्साहाचे प्रतीक आहेत. मित्रांनो, माणसाने सर्व काही सुटल्यावरही आनंदी कसे व्हावे हे भगवान श्रीकृष्णांपेक्षा चांगलं कोणीच आपल्याला शिकवू शकत नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा. जिंकण्याची मजा तरच येईल जेव्हा लोक तुमच्या पराभवाची वाट पाहतील. जर तुम्हाला कोणी चांगला वाटत असेल तर चांगला तो नाही, तुम्ही आहात, कारण त्याच्यातील चांगले पाहण्याची तुमची नजर तुमच्याकडे आहे. तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. शेवटी विचार आणि हेतू चांगला असेल तर देव तुमचे संकट दूर करेल, हे लक्षात ठेवा. देवाकडूनही कधी आशा सोडू नका आणि जगातील लोकांकडून कधी अपेक्षा करू नका. सुख आणि दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथं सुख असेल तिथं दुःख देखील असेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणाच्या समोर पडल्याने ना प्रेम ना आदर मिळतो, त्यामुळे स्वाभिमान जिवंत ठेवा. जर कोणी तुमच्या नशिबात असेल तर तुमच्याकडे आपोआप येईल. इतरांना पराभूत करण्याची संधी देऊ नका. फक्त स्वतःला पुढे नेण्यासाठी जिद्द ठेवा. कधी हार न मानण्याची सवय एक दिवस जिंकण्याची सवय बनते. मित्रांनो, फक्त दोन गोष्टी हे माणसाचं नशीब बनवतं. पहिला तुमचा स्वभाव. जर तुमच्या स्वभावात चांगले गुण आहेत तर तुमचं नशीब उजळेल. जर तुमचा स्वभाव आळशी रागीट असेल तर तुमचं नशीब बनण्यासाठी तुमचा स्वभाव गोड आणि आकर्षक बनवा. दुसरे म्हणजे माणूस फक्त 2.5 वर्षाच्या वयातच बोलायला शिकतो, पण कधी कुठे आणि कसं बोलावं हे त्याला आयुष्यभर कळत नाही. केव्हा कुठे आणि किती बोलावं हे समजून घ्या, मग यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. वडिलांपेक्षा कोणताही मोठा सल्लागार नाही. आईच्या सावलीपेक्षा जग मोठे नाही. भावाहून चांगला जोडीदार कोणी नाही आणि बहिणीपेक्षा मोठा शुभचिंतक कोणी नाही. या स्वार्थी जगाची पर्वा करू नका. काळाची काळजी करायची असेल तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही खाली पडून पहा, तुम्हाला कोणीही उठवायला येणार नाही. आणि थोडं उडून तर बघा, मग सर्व येतील पाडायला. मित्रांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, दारूच्या दुकानात बसून दूध प्याले तर तुम्हाला दारुड्याचा दर्जा भेटेल, आणि मंदिरात बसून पाणी पिले तर तुम्हाला संताचा दर्जा भेटेल. त्यामुळे तुम्ही कोणासोबत उठता बसता हे खूप महत्त्वाचे आहे. ना सिंह जंगलाचा सर्वात जास्त हुशार प्राणी आहे, ना सिंह सर्वात जास्त जोरात पळू शकतो, ना अशी कोणती क्वालिटी असते जी बाकी प्राण्यांमध्ये नाही. मग अशी ती कोणती गोष्ट आहे जी सिंहाला किंग ऑफ जंगल बनवते? इट्स ॲटिट्यूड, इट्स अ मेंटॅलिटी. ॲटिट्यूड बरोबर पाहिजे. ॲटिट्यूड आपल्याला आपल्या फील्डचा किंग बनवतं. मित्रांनो, सल्ला द्यायला हजारो येतात, पण आधार द्यायला फक्त देव येतो. जोपर्यंत तुम्ही घाबरत आहात तोपर्यंत लोक तुम्हाला तुमच्या आयुष्याचे निर्णय घेत राहतील. मित्रांनो, मन हे कसं शस्त्र आहे, त्याचा योग्य वापर केला तर प्रत्येक समस्येवर विजय मिळवून देत नाही तर तुम्हाला डंख मारत राहतं. मित्रांनो, आपल्या शरीराची किंवा पैशांची गरज भगवंताला नसते, स्वामींना नसते. त्यांना फक्त शुद्ध मनाची गरज असते. म्हणून तो आम्हाला काही सोडायला सांगत नाही. विकार सोडा, घाणेरडे विचार सोडा. ज्याला ज्ञान आहे त्याला समजवता येतं, जो अज्ञानी आहे त्यालाही समजवता येतं, पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजू शकत नाही. जसा दिवा तेलाशिवाय जळत नाही, त्याचप्रमाणे भगवंताच्या कृपेने मनुष्य
जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. फक्त वेळच स्पष्ट करतो अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू. प्रियजनाच्या पराभवावर आजकाल आपलीच माणसं मजा घेतात. आपले विचार आपल्याला घडवतात, म्हणून आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा, शब्दांवर नाही. विचार सदैव जिवंत असतात. भगवंतावर श्रद्धा असेल तर अडचणीतही मार्ग निघतो. मित्रांनो, हा व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल. लवकरच नवीन महत्त्वपूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ घेऊन येईल. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.